नमस्कार, मी अमित चव्हाण आणि ही माझी पत्नी देवयानी चव्हाण. आमच्या लग्नाला साधारण 29 वर्ष झाली. 4 डिसेंबर 97ला आमचं लग्न झालं. देवयानीच्याबद्दल माहिती द्यायची म्हटलं तर ही कॉमर्स ग्रॅज्युएट विथ मॅथ्स होतं. तिला 12वीला 98% मार्क होते, 98 मार्क्स होते मॅथ्समध्ये. ती NCC सर्टिफिकेट होल्डर होती आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनला सिलेक्टही झाली होती. लग्न झाल्यामुळं तिनं तिच्या करिअरवर पाणी सोडून आमच्या संसाराचा डोहार तिनं चांगला चालवला आणि आत्तापर्यंत तीच ड्रायव्हिंग फोर्स आहे. म्हणजे माझ्या आईची 28 वर्ष तिनं बेड रीडर असताना 28 वर्ष तिनं सेवा केलेली आहे. त्याच पिरियडमध्ये मी फार्मास्युटिकल बॅकग्राऊंडमध्ये असल्यामुळं माझ्या टुरिंगचं हे होतं. त्यामुळं घरची सर्वच जबाबदारी, मुलाचं शिक्षण, स्वयंपाकघर, बँकेची कामं किंवा बाहेरची इतरत्र जे दवाखाना सांभाळणे किंवा आईवडिलांना दवाखान्यात घेऊन जाणे, हे सर्वस्व तिनंच केलं होतं. मला कधीच काही बघायला लागलं नाही. आता 28 वर्ष लग्नाची झाल्यानंतर आता मला असं वाटतं की तिनं काहीतरी करावं अशी माझी इच्छा होती. तिचं जे इंटेलेक्ट होतं किंवा तिचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन होतं, तर त्यात तिनं काहीतरी करावं अशी माझी इच्छा होती आणि त्यातूनच तिची आवड निवड आणि ह्यातूनच हे कंचिकाला हे स्वप्न तिनं साकारलं आणि आता हे 3 महिने झालेले आहेत. उत्तमरित्या ती प्रयत्न करत आहे चांगलं चालवायचं. आणि जसं 28 वर्ष तिनं आमचा संसार सक्सेसफुली, तीच ड्रायव्हिंग फोर्स आहे त्यामागं. कारण तिच्या ॲडजस्टमेंट्स शिवाय हे चाललंच नसतं. तर थोडंसं हे पण पुढं चांगलं जाईल असं यात मला गॅरंटी आहे. ती आहे म्हणूनच हे आजपर्यंतचा आमचा 29 वर्षाचा प्रवास सुखकर गेला. ती आहे म्हणूनच आमच्या मुलाचं संगोपन चांगलं झालं. ती आहे म्हणूनच आमच्या आईवडिलांचं आयुष्य चांगलं गेलं आणि ती आहे म्हणूनच पुढचंही आयुष्य चांगलं जाईल आणि ती आहे म्हणूनच हे कंचिकालाचं स्वप्न देखील ती पूर्ण करेल. आनंदी क्षणांचा गोडवा वाढवतं वारणा श्रीखंड. श्रीखंड म्हणजे वारणा श्रीखंड.